तर आपण आता ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप जी आहे आपली आता ती आपण करणार आहोत. इथे आपला जो jobs/view.py जो फाईल आहे त्या फाईलमध्ये आपल्याला हा कोड टाकायचा आहे. म्हणजे आपलं ॲप जेव्हा ओपन होईल तर आपल्याला इथे वेलकम टू जॉब साईट जॉब ॲप असा एक मेसेज आपल्याला रिस्पॉन्ड करेल. तर त्यासाठी आपल्याला रिस्पॉन्ड मेसेज इथे टाकायचा आहे, तो आपल्याला दिसेल. तर त्यासाठी आपली जी फाईल आहे ती फाईल आपली जॉब्समधली फाईल आहे व्ह्यू डॉट. ठीक आहे, तर ही आपली जी फाईल आहे या फाईलमध्ये आपल्याला तो कोड इथं आपण टाकला. ठीक आहे, टाकल्यानंतर इथे आपल्याला ऑलरेडी एक फ्रॉम डिजांगो आपल्याला दिसतं. त्यानंतर एक आपण सेकंड लाईन टाकली इथे आणि हा कोड आपण इथे सेव्ह केला. ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथे एक एरर येतो आहे की हा इथे लायब्ररी जी आहे त्या लायब्ररी आहे. ठीक आहे, आपण बघूयात पहिले. आता सेकंड मेथड काय आहे आपण ती बघूयात. तर आता URL मध्ये आपल्याला एक कमांड टाकायची आहे, तो आपली आहे होम. ठीक आहे, तर होम आपली जी कमांड आहे ती आपण इथे टाकणार आहोत. आपण होमचा कोड कॉपी केला इथे आणि इथे आपण होममध्ये जाऊन आपण होम आपला नाहीच आहे इथे urls.py मध्ये जायचं आहे. तर urls.py आपल्याकडे तर हे फाईलच नाही आहे इथे. तर मग आपण कशी टाकणार? तर त्यासाठी आपल्याला यांनी काय दिलं आहे जॉब्स URL आप अंदर के लिए नई फाइल बनाओ. ठीक आहे, आप एक URLची एक फाईल बनवूयात आपण आणि जॉब्समध्ये आपल्याला एक URLची फाईल क्रिएट करायला आपल्याला इथे न्यू फाईलला क्लिक करायचं आहे. न्यू फाईलला क्लिक करायचं आहे. इथे पहिले आपल्याला जॉबवरती क्लिक करायचं, त्यानंतर इथे न्यू फाईलला क्लिक करायचं आणि इथे आपल्याला url.py टाकायचं. ठीक आहे, मग इथे एक फाईल क्रिएट झाली आपली. ती फाईल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला जो url.py कोड आहे हा कोड आपण घेणार आणि इथून हा कोड घेऊन आपण तिथे पेस्ट करणार आहोत URLमध्ये. ठीक आहे, URLमध्ये आपण पेस्ट केला. नेक्स्ट स्टेप काय आहे की आपल्याला ते सांगतात मेन प्रोजेक्ट के url.py में इंक्लूड करो. तर आता आपला जो मेन प्रोजेक्ट आहे तर तो आपण ओपन करूया. जसं की आपला जो मेन प्रोजेक्ट आहे जॉब साईट. ठीक आहे, तर जॉब साईटमध्ये आपली एक फाईल आपल्याला बघायची आहे URL. इथे पण url.py नाही आहे, तर मग आपल्याला इथे पण एक url.py आपल्याला क्रिएट करावी लागेल. ठीक आहे, इथे पण आपण एक url.py क्रिएट करणार आहोत. आपण घेतली ऑलरेडी आहे म्हणतात आपल्याला दिसली. ठीक आहे, ही दिसली आपल्याला इथे. तर इथे आपल्याला तो कोड टाकायचा आहे. तर आपण जो कोड घेतला होता तो कोड घेऊयात आणि आपण तो कोड इथे टाकूया. तर आपल्याला हा जो पाथ आहे हा आपण वरती घेऊयात बरोबर याच्या खाली. याच्यामध्ये जो डबल झाला असेल तो आपण रिमूव्ह करू. तर डबल कुठला आहे? मला वाटतं हा डबल आहे. ठीक आहे, तर आपण हा रिमूव्ह करूयात. त्यानंतर हा ॲडमिन पण डबल आला, याला पण रिमूव्ह करू. ठीक आहे, ऑलमोस्ट आपलं आता रेडी झालेलं आहे. तर इथे आपलं जे सर्व्हर आहे ते पुन्हा ऑन झालं आणि इथं हा जो कोड आहे आपण याला आता सध्या कमेंटमध्ये टाकूयात. म्हणजे त्याला हाईड करू आपण सध्या. या कोडला आपण हाईड केलं आणि हाच कोड आपण इथे ठेवला नॉर्मली. आता पुन्हा सर्व्हर अपडेट झालं. अपडेट झाल्यानंतर आता आपण बघूयात फ्रंटला आपलं सर्व्हर काय मेसेज आपल्याला शो करतं आहे. ठीक आहे, तर आपल्याला वेलकम टू जॉब साईट जॉब ॲप हा जो मेसेज आहे इथे आपल्याला डिस्प्ले झाला. म्हणजे आपलं सर्व्हर जे आहे ते प्रॉपरली आता इथे इथपर्यंत आपण आलो आहोत. त्याच्या पुढे आपण नेक्स्ट स्टेप बघूयात. जसं याने आपल्याला सर्व्हर रन करायला सांगितले आणि मेसेज शो होतो का आपल्याला चेक करायला. आपल्याकडे सर्व्हर ऑलरेडी रन होतं, त्यामुळे आपण रन नाही केलं, फक्त रिफ्रेश केलं आणि आपला सर्व्हर इथे आपला जो मेसेज आहे तो आपल्याला समोर डिस्प्ले झाला. तर इथपर्यंत आपण प्रॉपरली आलो आहोत. पुढे आपण बघूयात.